नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये म्हणजेच मराठी किचन सीमाज किचनमध्ये. आजची आपली रेसिपी असणार आहे ती म्हणजे अगदी मराठमोळी पारंपरिक चव असलेली, त्याचबरोबर सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी म्हणजेच आपण बनवत आहोत वांग्याचे भरीत. या वांग्याच्या भरताला मस्त स्मोकी फ्लेवर कोणत्या पद्धतीने द्यायचा ते तर आपण पाहणारच आहोत. शिवाय यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा पाहूया. चला तर मग मित्रांनो, या रेसिपीसाठी लागणारी साहित्य पाहूया. इथे मी ही गावठी पद्धतीची वांगे घेतलेली आहेत आणि या वांग्याचं भरीत चवीला खूप छान लागतं, म्हणून मी ह्या वांग्यांची निवड केलेली आहे. आता या वांग्यांना मी धुवून घेतलेलं आहे. साईडचे फक्त हे जे त्याचे काटे वगैरे असतात ते काढून घेतलेले आहेत. थोडेसे मी मधून चिरा मारते, कारण चिरा एवढ्यासाठी मारायचा कारण वांगं आतून पूर्णपणे शिजलं जाईल, त्यासाठी आपण या चिरा मारून घेतो. आणि वरून वांग्याचं साल भाजल्यानंतर पटकन निघावं यासाठी काय करायचं आहे, आपल्याला या वांग्यांना थोडंसं जे आपण जेवणाचं तेल आहे, म्हणजे कोणत्याही पद्धतीचं जे आपण जेवणासाठी तेल वापरतो ते तेल लावून घ्यायचं आहे. आणि ही वांगी डायरेक्ट मी गॅसवरती एक जाळी ठेवून भाजून घेणार आहे. पहा, ही अशा पद्धतीने मी जाळी ठेवलेली आहे आणि या जाळीवरच ही वांगी ठेवून भाजून घेणार आहे. बरेच जण काय करतात की तव्यामध्ये म्हणजे अजून एक भाजण्याचा प्रकार सांगते. तवा ठेवायचा, तव्यावरती तुम्ही अशा पद्धतीने वांगे ठेवा आणि वरून एखादं म्हणजे खोलगट पातेलं या काही प्रकारचा डब्बा वगैरे तुम्ही याच्यावरती पालतं घालून तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा वांगी भाजू शकता. पण अशा पद्धतीने जर तुम्ही वांगी भाजून घेतली तर तुमच्या वांग्याच्या ज्यावेळी आपण भरीत बनवू त्या भरताला एक स्मोकी फ्लेवर येतो, कारण ऑलरेडी आपण डायरेक्ट ही वांगी भाजून घेतलेली आहेत. बऱ्याचदा गावाकडे काय होतं, चुलीमध्ये भाजून घेतात, म्हणजे अगदी विस्तवामध्ये, त्यामुळे त्यांची चव अगदीच वाढलेली असते. आपल्याकडे आता शहरात तरी अशा पद्धतीची चूल वगैरे काहीच नाही आहे, त्यामुळे आपण अशा पद्धतीने वांगी भाजून घेऊया. ही वांगी भाजत असताना सर्व बाजूनी अगदी फिरवत आपण भाजून घ्यायची, सर्व बाजूने भाजली जातील याची काळजी घ्यायची आहे. पहा, आता हे वांगे पूर्ण आपले भाजून होत आलेले आहेत. अजून थोडा वेळ भाजूया, मस्त असे चांगले हे वांगे रेडी होतील, म्हणजे आतील घर अगदी सहजपणे व्यवस्थित निघेल. अशा पद्धतीने आपण ही वांगी भाजून घेतलेली आहेत. आता थोडीशी थंड झाल्यानंतर आपण याचे वरील कवर काढून घेऊया. पहा, मस्त वांगी थंड झालेली आहेत आणि कवर देखील तेल लावल्यामुळे पटकन निघते आहे. आणि याच्यातील आता हे सगळं कवर बाजूला काढून घेऊया आणि याच्यामधील जो गर आहे तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. याचे जे देठ वगैरे आहे ते अगदी बघा भाजल्यानंतर पटकन निघते. मस्त असं हे वांगी भाजलेली आहेत. पहा, आता याचे आपण देठ कापून घेऊया आणि हे जे वांगं आहे त्याला आपण बारीक असं चिरून घेऊया. मस्त असे हे वांगे शिजलेले आहेत. थोडेसे सुरीच्या साहाय्याने मी बारीक कट करून घेतलेले आहेत. आता आपण या वांग्याच्या साहित्यासाठी काय काय लागणार आहे ते साहित्य पाहून घेऊया. या वांग्याच्या भरतासाठी आपल्याला कांदा तर भरपूर लागणारच आहे. मी जवळपास 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांद्याची पात आहे, लसूण आहे, थोडासा मटार घेतलेला आहे आणि आपण हिरवी मिरची वापरून कांद्याचं भरीत बनवणार आहे. आता आपण सुरुवात करूया भरीत बनवण्यासाठी. तर कढईमध्ये मी 3 टेबलस्पून तेल घालून घेतलेलं आहे. तेल चांगलं पण तापवून घेतलेलं आहे मस्त. आता याच्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे घालून घेऊया. जिरे चांगले तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. आणि 1/4 टीस्पून मी हिंगाचा देखील वापर केलेला आहे. दोन्ही चांगलं व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेतल्यानंतर याच्यामध्ये जवळपास मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आणि या लसणाच्या पाकळ्या आपण या जिऱ्यांसोबतच चांगल्या परतवून घ्यायच्या. लसणाच्या पाकळ्यांचा स्वाद या भरतामध्ये खूपच छान लागतो. त्यानंतर आपण लसूण थोडासा गोल्डन झाल्यानंतर
मी 5-6 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत. सोबतच तेलामध्ये भाजून घेऊया. या भरितामध्ये आपण कांद्याची पात वापरत आहोत. मी सुरुवातीला जे पुढे कांद्याचा पातीचा जे पुढील भाग असतो तो घेतलेला आहे बारीक चिरून. सोबतच थोडीशी कांदा पात मी घेतलेली आहे. ती सुरुवातीला आपण या लसणासोबत आणि मिरचीसोबत भाजून घेऊया. आणि 1/4 कप मी याच्यामध्ये मटार घातलेले आहेत. मी मटार थोडेसे उकडून घेतलेले आहेत, कारण मटार थोडेसे जून होते आणि ते कचकच लागतील. त्यासाठी मी सुरुवातीला मटार उकडून घेतलेत आणि तेच परत असताना घालणार आहे. आणि कांदा मी 3 कांदे मी बारीक चिरून घेतलेत. कांदा सर्वात शेवटी एवढ्यासाठी घातलेला आहे, कारण भरीत बनवत असताना कांदा जास्त भाजलेला अजिबात चांगला लागत नाही. त्यामुळे थोडासा कच्चा कांदा असतो, त्याचवेळी आपण याच्यामध्ये वांगं मिक्स करणार आहे. थोडासाच कांदा म्हणजे अर्धा कांदा आपण थोडासाच लालसर झाल्यानंतर लगेचच आपण कांदा हे भरीत जे वांगं आपण स्मॅश करून घेतलं ते वापरणार आहोत. मेन म्हणजे भरीत बनवत असताना वांग्याचं कांद्याचा वापर जास्त करायचा आहे, त्यामुळे चवीला खूप छान लागतं. आता कांदा भाजून झालेला आहे आपला आणि चवीनुसार मी याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ देखील घातल्यानंतर थोडासा कांदा मऊसर होतो, त्यामुळे मीठ लवकर घातलेलं आहे. आणि आता आपण हिरवी मिरचीचं भरीत बनवलेलं आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये हळद घालून घेते आहे. मिरची पावडर घालणार नाही आहे, कारण आपण हिरव्या मिरचीचं भरीत बनवलेलं आहे. आता मस्त तेलामध्ये ही हळद परतवून घ्यायची आणि जो आपण वांग्याचा गर काढून घेतलेला आहे सोलून, तो थोडासा मी चमच्याच्या साहाय्याने स्मॅश करून घेतलेला आहे, तो आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि एकसारखं हलवत राहून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि या वांग्याच्या भरिता करत असताना याच्यावर झाकण ठेवायची अजिबात गरज नाही. ऑलरेडी वांगं शिजलेलं आहे, फक्त आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी 10 मिनटात हे वांग्याचं भरीत तयार होतं. अजून थोडा वेळ वाफेवर आपण असंच हलवत ठेवूया आणि 5 मिनटं ठेवूया, म्हणजे याच्यामध्ये सर्व जे आपण मीठ वगैरे घातलेलं ते व्यवस्थित मिक्स होईल. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मस्त असं हे वांग्याचं भरीत आता आपलं रेडी होत आलेलं आहे. आणि या वांग्याच्या भरतासोबत तुम्ही बाजरीची भाकरी शक्यतो जर तुम्ही ट्राय केलीत ना, खूपच चवीला छान लागते. मी आता यासोबत बाजरीची भाकरीच बनवलेली आहे. आणि या दिवसामध्ये बाजरी खाण्यासाठी खूपच छान आहे, कारण थंड वातावरण असतं. थोडंसं गरमी शरीरात उत्पन्न होण्यासाठी आपण बाजरीच्या भाकरीचा वापर करतो. तर मित्रांनो, कशी वाटली माझी ही आजची मस्त गावरान महाराष्ट्रीयन मराठमोळी रेसिपी, वांग्याची भरीत, त्याचबरोबर बाजरीचा रोडगा. खूपच टेस्ट असते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंट देखील करा रेसिपीबद्दल. आपण पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.